नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी विशाल पाटील आणि परत एकदा आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही कर्ज योजना आहे त्याचा आता लेटेस्ट अपडेट काय आहे याच्यावरती आपण आज हा व्हिडिओ घेऊन आलोय. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला आता जे काय बदल झाला आहे महामंडळामध्ये हे समजेल. आता बदल सर्वांना माहित आहे की आता अण्णासाहेब पाटील महामंडळानं लाभार्थ्यांची कशी वाट लावायची हे धोरण अवलंबलंय काय असं वाटतंय सगळ्यांना. कारण परत एकदा निगेटिव्ह बातमी आहे. आता यांनी काय केलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने की ज्यांनी 2025 पर्यंत एलवाय काढलेले, 2025 डिसेंबर 2025 31 डिसेंबर 2025 च्या आतले एलवाय, आधीचे एलवाय हे सगळेच महामंडळाने काय केलं की कॅन्सल करून टाकले. म्हणजे काय चाललंय त्यांनाच माहिती. आता ज्यांनी 2025 मध्ये एलवाय काढलाय, समजा पहिले त्यांनी काय केलं की 2024 पर्यंत सगळे एलवाय कॅन्सल केले आणि त्यावेळेला काय केलं त्यांनी परत रिव्हर्ट करून थोडीशी 15 दिवसांनी मुदत दिली. म्हणजे ज्यांनी कर्ज प्रकरण केलेलं आहे त्यांनी कागदपत्र लवकर अपलोड करून घ्या. पण मला सांगा, ठीक आहे 2024 तुम्ही कॅन्सल केलते त्यावेळेला खूप दिवसानंतर केलते, पण आता जुलै 2026 चालू आहे आणि 2025 संपून किती दिवस झाले? 6 महिने झालेत फक्त. तुम्ही 6 महिन्यामध्ये महामंडळामधून सिस्टीम मधून लाभार्थ्यांचे एलवायच कॅन्सल केलेत. कहर म्हणजे ज्यांनी एलवाय रिन्यू केलाय, आता माझ्याकडे काय लाभार्थी होते त्यांनी एलवाय रिन्यू केलाय आणि ते एलवाय कॅन्सल करून टाकलेत. म्हणजे 2025 चे एलवाय आहेत आणि आता ज्यांना बँकेतून कर्ज करायचं आहे म्हणून कर्ज करायच्या आधी काय केलं लाभार्थ्यांनी एलवाय रिन्यू केला. आता कर्ज करायचं, एलवाय रिन्यू केल्यानंतर तुम्ही 3 महिने मुदत द्यायला पाहिजे ना कमीत कमी तरी. असेही एलवाय कॅन्सल करून टाकले. म्हणजे सकाळी एलवाय रिन्यू केला आणि संध्याकाळी एलवाय कॅन्सल करून टाकलाय. म्हणजे काय चाललंय? म्हणजे मराठा लाभार्थ्यांच्या भावनेशी खेळ चाललाय का हा सगळा? तुम्हाला आता तुम्ही जुने एलवाय कॅन्सल केलेत आणि म्हणताय काय जे नोटिफिकेशन पोर्टलला काय ज्या लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत पात्रता प्रमाणपत्र एलवाय प्राप्त झाली आहेत परंतु अद्याप संबंधित बँकेचे कर्ज मंजुरी पत्र वेब प्रणालीवर अपलोड केलेलं नाहीये, म्हणजे कर्ज मंजुरी पत्र वेब प्रणालीवर पोर्टलवर तुम्ही अपलोड केलेलं नाहीये, अशा सर्व प्रकरणांना नव्याने पात्रता प्रमाणपत्र काढावे लागेल. म्हणजे 2025 सांगतोय मी त्यांनी केले तसं. म्हणजे ह्यांनी एलवाय कॅन्सल करायला परत सांगतात काय की नवीन एलवाय काढा. मग तिचा उद्योग करत बसायचं का? म्हणजे तुम्ही जुने एलवाय कॅन्सल करणार आणि नवीन एलवाय तुम्ही देणार. एक तर नवीन एलवायला तुम्ही पक्का नियम अटी लावून वाट लावून टाकले. 6.5 लाखावर तहसीलदार उत्पन्न दाखला द्या, हे करा ते करा, आणि आता तुम्ही नवीन एलवाय काढायला होता डबल. म्हणजे लाभार्थ्यांची पिळवणूक किती आहे? मराठा समाजाची पिळवणूक चालू केली काय महामंडळाने? हे जे जाचं गाठ लावणारे कोण अधिकार आहेत यांना जाब विचारणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण आता ह्यांनी नवीन एलवाय काढल्यानंतर तुम्ही मग कर्ज प्रकरण करायचं का? मग नवीन एलवाय तुम्ही देणार का आम्हाला? म्हणजे ज्या अर्थी आम्ही आधी एलवाय काढले ते तुम्ही कॅन्सल करून टाकताय आणि पण नवीन एलवाय काढायला सांगताय. काय चाललंय? हा खेळ कशासाठी काय करताय तुम्ही? त्याच्यामुळं महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी, सर्व लाभार्थ्यांनी ज्यांचे जे एलवाय कॅन्सल झाले असतील, ज्यांना डबल एलवाय काढायला सांगितले, त्यांनी हा जाब विचारणं संबंधित अधिकाऱ्यांना गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण हा खूप मोठा मनस्ताप हे मराठा समाजातील लाभार्थ्यांना व्हायला लागले अण्णासाहेब पाटील महामंडळाचं प्रकरण करताना. एवढ्या जाचं गाठी ह्याच्या आधी कधी लावल्या गेल्या नव्हत्या. ह्या 4-5-6 महिन्यामध्ये जे महामंडळाची अवस्था करून ठेवली यांनी. एकतर व्याज परतावा वेळेत मिळत नाहीये. आता मध्ये 150 कोटी निधी मंजूर केला, वाटप केलं व्याज परतावा बऱ्यापैकी जुन्या लोकांना, चांगली गोष्ट आहे. पण नंतर आता व्याज परतावा थांबलाय काही नसत असा अंदाज आहे. त्यात आणखी बरेच लाभार्थी व्याज परतावा थांबलेत. म्हणजे काय चाललंय? त्याच्यामुळं वेब पोर्टलवरती सगळ्यांचे नंबर आहेत, लक्षात घ्या मी काय सांगतोय. अण्णासाहेब पाटील महामंडळ udyog.mahasayam.gov.in म्हणजे आपली अण्णासाहेब पाटील महामंडळ टाका गुगलला, वेबसाईट ओपन होते. वेबसाईटवरती सगळ्यांचे मोबाईल नंबर आहेत. पाग एमडींच्या पासून ते खाली जिल्हा समन्वयकावर सगळ्यांचे नंबर आहेत. तुम्ही त्यांना फोन करून विचारणं गरजेचं आहे की बाबा असं का करताय तुम्ही, आमची काय चूक आहे, आम्ही प्रकरण करायचे का नाहीत करायचे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घ्यायचा का नाही घ्यायचा, हे प्रत्येकानं विचारणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच अपडेट द्यायचं होतं. आता बघूया 2025 एलवाय त्यांनी कॅन्सल तर केलेत, पण परत एकदा त्यांनी काय रिव्हर्ट करतात का बघूया, किंवा परत ऍक्टिव्ह करतात का बघूया, काय मुदत देतात का बघूया. आपण वाट बघतोय, आपण पाठपुरावा आपण करतोय. तुम्ही सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे. आणि महामंडळामध्ये जे काही घडतंय याच्यावरती 100% मी व्हिडिओ याच्यानंतर आणेन. हा पण व्हिडिओ थोडासा आणायला मला लेट झालं कामाच्या व्यस्ततेमुळे. त्याच्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.